काळजी करू नको. मला सवय आहे. मी जरा निघतोय, काही महत्वाचं काम आहे. आता हो लग्न आहे तुमच्या मुलाचं. तू आहेस ना सगळं सांभाळायला. सखी, मला तुझ्याशी बोलायचंय. तुझी पाठवणी करायच्या आधी तुझ्याशी बोलायचंय, तुला काही सांगायचंय. सखी, सखी, मी तुला जन्म दिला. आईचं प्रेम, माया नाही देऊ शकत. दम्याचा त्रास म्हणून लहानपणीच तुला आजीकडे साताऱ्याला पाठवावं लागलं. आम्ही तुला भेटायला आलो ना, सतत मला चिकटून असायची, पदर भरून राहायची. आणि निघालो ना, इतकी रडायचीस ग. रडून रडून घाबरी खुबरी व्हायची. चिमुकल्या हाताने मिठी मारून सांगायची, साई नको का जाऊस मला सोडू. तुझी ती इवल्या इवल्या हातांची मिठी सोडवताना खूप त्रास व्हायचा ग सखी. पुढे पुढे तुला त्रास नको म्हणून मी तू झोपली असतानाच निघून यायची. तू आजीला सारखं विचारायचीस, आई बाबा कधी येणार. पण हळूहळू आमचं येणंच कमी झालं, तुझं विचारणंही कमी झालं. आणि आता इतक्या वर्षांनंतर तू आपल्या घरी आली. आणि आज तुझी पाठवणीची वेळही येऊन ठेपली ग सखी. सखी, सखी, मला आई म्हणून तुझे खूप लाड करायचे होते ग. आई आणि मुलीचं नातं कसं फुलतं ते तुला समजावून सांगायचं होतं ग सखी. सगळं सुरू होऊन गेलं. आई, असं नको म्हणूस ग. त्या वर्षांची कसं तू पूर्ण केलीस, प्रेम दिलंस, इतका लढा की तू मला सोडून नाही जावंसं वाटत. हा घरात आले, जवळची नाती ही लांबची वाटत होती. माझे आई बाबा, ते बहीण भाऊ आठवलं होतं की भुवेन की नाही. पण आई, तुम्हाला खरंच सोडून नाही जावं असं वाटत सखी. आई, मला नको पाठवू, मला ठेवून घे तुझ्यासोबत. सखी, मला नाही जायचं ग. सखी, चला खाली, सगळे लोक आपली वाट बघतात.
लहान आहे ती, काही चुकलं माकलं तर सांभाळून घ्या. आम्ही काही तिला खूप प्रेम नाही देऊ शकलेलो, पण तुम्ही. हा, घेऊ सांभाळून. जरा आटप तर घ्याव. चला चला. कोशात लपलेली हळुवार जपलेली चुडाले वुनी हिरवा उभी सौख्याच्या दारी. मधु आले. इथे इथे. मापोला आई, तिला आधी उखाणं तर घेऊ दे. उखाणं? हो, आधी उखाणं घे आणि मग मापोला. काय आहे हे सगळं? नवीन सून घरात आली आहे. हे सगळं आपल्या खोलीत करायचं ना. आवरून घ्या रे सर. सखाराम, काय आहे हे सगळं? एक काम करायला नको, पुसून घ्यायचं. मापोलांड बघ. अगं मापोलांड. आई, आपल्या सगळ्यांना याची सवय, ती अजून नवीन. चल गं ओलांड, चल. अगं मापोलांड. अक्षदा, काय बाबा? ते हा आहेराची पाकिटे ठेवलेत मी तुझ्या खोलीत. जरा आकाशला मदतीला घे आणि ती नीट कपाटात ठेव. आणि नंतर माझ्यासाठी चहा पण कर थोडा. दादा चल.
टेन्शन आलंय कसलं? काळजी वाटते हो पोरीची. 10 दिवसात एवढा लळा लावला ना, इतकी सवय झाली तिची की आता वाटतंय असं की काळजी करू नकोस. स्वामी सगळं ठीक करतील. स्वामी तर आहेतच हो. चुका आपण करायच्या आणि त्याची जबाबदारी मात्र स्वामींवर टाकायची. काही अर्थ आहे का त्याला? काय होणार आहे सखीचं? काय वाढून ठेवलंय तिच्या भविष्यात काही कळतच नाही. तुला सांगितलं ना तू काळजी करू नकोस म्हणून. आणि साहेबांनी सांगितलंय ते नंतरही सखीची काळजी घेणार. माझा तुमच्या साहेबांवर अजिबात विश्वास नाही. ठेव करा तिथं. चल. सखाराम, काय आहे हे? काय आहे हे सगळं? एक काम धड करायला नको. पुसून घ्याय सगळं. चल देवाऱ्यात जाऊ आपण. चल. जाऊ दे भाऊ, आपण काहीच करू शकत नाही. आपल्या हातात काहीच नाही. नंतर खोलीत जाऊन हातावर हात ठेवून गप्प बसून राहणार आहे. खरं तर ह्या घरात माझ्या हातात काय किंवा माझे खाते हा येत नाही. तरी देखील घाबरते. का माहित नाही. कुठे झाला पप्पा? पोलीस स्टेशनला जावं लागेल. तुम्ही थांबा, मी जाऊन. मलाच जावं लागेल. पप्पा मी येतो तुमच्या सोबत. काही कमी जास्त लागलं? घरामध्ये जास्त गरज आहे. घरात नवी सून आहे, पाहुणे रवळे. पप्पा काही प्रॉब्लेम झाला तर येतो. प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मला जावं लागेल. मॅडम नाश्ता. अरे शेंगदाणे घातलेले पोहे मला अजिबात आवडत नाहीत. किती वेळा सांगायचं तुला? साहेबांना दे. सर ये चहा दे फक्त मला. ये. मैथिली, हे सगळं काय झालं होतं? आपण या विषयावर न बोललेलंच बरं, कारण मला तुझं म्हणणं पटणार नाहीये आणि इतर कोणी ऐकणार सुद्धा नाही.
काय ग बाई, काय झालं एकदम एवढं दचकायला? हा, हे बघ, आता तू या घरची सून आहेस, कासले घराण्याची सून. तेव्हा आता एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून असं रडायचं नाही, घाबरायचं नाही. जे झालं ते विसरून जायचं. उगाच प्रश्नांची उत्तरं शोधत बसायचं नाही. दे. हे बघ, नवीन घरात माणसं नवीन, नवीन नाती. तेव्हा आता ही नाती जोडण्याचं काम तुझं. नवी नवरी जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तिला सगळ्यात आधी परक होतं ते तिचं माहेर. तिला फक्त आधार असतो तो आपल्या नवऱ्याचा, आणि तिला हे घर आपलंसं करायचं असतं. मला खात्री आहे तू सुद्धा हे घर आपलंसं करशील. दे अगं, हात दे. हे थोडे जरा तुझ्या हातासाठी लहान आहे. बऱ्याच गोष्टी इथे तुझ्या मापाप्रमाणे नसतील, पण तुला बदलावं लागेल, कारण इथे जे आहे ते बदलणार नाही. मी बोलते ते कळतंय ना तुला? काही विचारायचंय? मला आईशी बोल. नाही, त्याची काही गरज नाही, कारण तुला जे बोलायचंय ते तिला कळणार. बघू. अरे वा, छान छान दिसत.